आता विषय चालू आहे मराठी भाषेच्या संदर्भात. तुम्ही एका साईडला म्हणणार की हे सगळे कलाकार मुख गिळून गप्प बसलेत बघा, त्याच्यापैकी एक जण बोलला नाही, हे नाही ते नाही, असं बडाबडा तुम्ही बोलणार. बरोबर आहे. क्रिटिसाइज करायला नंबर 1 आहे. पण समजा तुम्ही बोललात, कोणीतरी मत मांडलं, तर ताबडतोब काय म्हणणार, ऍक्टर आहेस ना तेवढंच काम कर, एक्झॅक्टली शानपणा आम्हाला शिकवायला येऊ नको. मग काय करायचं, काय आपण फेन्सवरच राहायचं, नाही फेन्सवर राहायचं किंवा नाही हा मुद्दा. म्हणजे माझं वैयक्तिक असं मत आहे की मी कशासाठी प्रत्येक गोष्टीत व्यक्त व्हायला पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा अर्थ मी व्यक्त होणं असं नसून मला जेव्हा नको आहे तेव्हा मी व्यक्त होणार नाही असा पण आहे ना. लायसन्स टू किल इज ऑल्सो लायसन्स नॉट टू किल. तर मला नाही तुमच्यासारख्या माझं जे काही व्यक्त व्हायचं असेल, जे काही माझं मत असेल ते मी प्रत्यक्षात त्या मंडळींना सांगेन, मी त्यांच्याशी बोलेन. असं कोणी आहे का की आत्ता जी दुःखद घटना घडली त्याला लाईक देईल,